आयोगासुद्धा क्वेश्चन बँक होती, नाही असं नाही, म्हणजे आपण बंद केली कारण तिच्यामधून तेच ते प्रश्न यायचे आणि ती क्वेश्चन बँक अपडेट करण्यामध्ये बरेच प्रश्न निर्माण व्हायचे. त्याच्यामुळे अशा एक हा पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न आपण केला आणि अख्ख्या पूर्ण देशातल्या 28 लोकसेवा आयोगात आणि UPSC सहित महाराष्ट्र एकमेव लोकसेवा आयोग आहे की ते अशा तऱ्हेने दोनदा की करून पोरांकडनं ऑब्जेक्शन मागून मग ते फायनल. जेव्हा ही कॉन्फरन्स करून परत आम्ही आलो आणि आम्ही मिटिंग घेतली की असं असं आपल्याचकडे आहे, दुसऱ्या एक लोकसेवा आयोगात नाही आहे, असाही आमच्या आयोगामध्ये, मग आम्ही बंद करायची का? म्हटलं नाही, बंद नाही करायची. टीका होते लोकसेवा आयोगावर किंवा पोरांकडनं आपल्याला 4 प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न चुकतात म्हणून आपण ही पद्धतच बंद करायची, हे काही पटत नाही. तर अशा तऱ्हेने काही गोष्टी आपण अगदी पुढे जाऊन करायचा प्रयत्न केलेला आहे. ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाच्या बाबतीमध्ये एक आमचा पेपर फार एका महाराष्ट्राच्या बाहेरच्या IITच्या एका एक्सपर्टनी सेट केला होता, जनरल याचा. एक मलाही प्रश्न पडायचा की प्रश्न चुकतात का? ऑब्जेक्टिव्हचे 100 प्रश्न असतात, त्यात 2-3 प्रश्न आपल्याला चुकतात का? जेव्हा पेपर झाला, सगळं झाल्यावर मी त्या एक्सपर्टशी बोलायला गेलो. ते म्हणले की तुमची बघण्याची दृष्टी थोडा चेंज करा. म्हटलं का बरं, तुमचे प्रश्न चुकलेत ना 3? ते म्हणले नाही, त्यांचं असं म्हणणं होतं की प्रश्न कधीच चुकत नाही, ऑब्जेक्टिव्हमध्ये प्रश्न कधीच चुकत नाही. त्याचे खालचे 4 ऑप्शन दिलेले असतात, त्या ऑप्शनमध्ये कदाचित उत्तर नसेल. तो म्हणला मी जाणून 3 प्रश्नांमध्ये एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही की पोरांना नुसते टिकमार करतात की ते तेवढे प्रश्न सोडून देतात. कारण तुमची पद्धत काय म्हटलं की तुम्ही जर असा एखादा प्रश्नाचं उत्तर नसेल तो प्रश्न डिलीट करता. म्हणजे 100पैकी तुम्ही 98 मार्कावर 98 प्रश्न घेऊन त्याला मार्क देता. याच्यामुळे कारण पेपर असा असतो की 1.5 तासात पेपर सोडवायचा, 2 तासात पेपर सोडवायचा. या 2 तासाच्या पिरियडमध्ये जेव्हा पेपर सोडला जातो तेव्हा ही कॉम्पिटिटिव्ह परीक्षा असल्यामुळे मुळातच आपण त्या पोराला वेळ मिळावी अशी व्यवस्था करतो. अकॅडमिक परीक्षेमध्ये आपण 3 तास त्याला पूर्ण देतो, या ठिकाणी का देत नाही? कारण त्याचं ते पण एक आपल्याला टेस्ट करायचं असतं की हा खरोखरच तेवढ्या पिरियडमध्ये सोडू शकतो का. मग आता परीक्षार्थींनी किंवा त्या एक्झामिनरनी जसे प्रश्न टाकले असतील मुद्दा म्हणून की त्याचं उत्तरच नाही. कधी कधी तो म्हणला मी असे प्रश्न टाकले की त्या प्रश्नात 2 उत्तर आहे. पण मग मला हे जाणून घ्यायचं आहे त्या पोराकडून की त्याने नुसत्या टिकमार केल्या, काही नॉलेज नसताना नुसता तो करतो आहे की त्याला खरोखर त्याने तो प्रश्न सोडून दिला. कारण त्याला हे माहीत आहे की MPSCच्या लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पद्धत अशी आहे की तो प्रश्न हा ते डिलीट करतात, म्हणून आम्ही मुद्दाम टाकतो. तर मला ते पूर्ण पटलं असं नाही, पण अशा तऱ्हेने तो एक्झामिनर असतो, तो आपलं इनोव्हेशन करत असतो, तो आपल्या वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आणत असतो. तर अशा चुकीच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये शेवटी आपल्याला एक्सपर्टवर अवलंबून राहावं लागतं. त्याच्यासुद्धा या कॉम्पिटिटिव्ह परीक्षा असल्यामुळे त्याचे काही वेगळे त्याच्यामध्ये, कारण ही काही आपली अकॅडमिक परीक्षा नाही आहे. ही परीक्षा जी आहे ती कॉम्पिटिशनमध्ये पोरं, मग तो म्हणतो त्याच्यामुळे काय होतं की 3 प्रश्नाचा त्या पोराचा वेळ वाचला, तो बाकीच्या प्रश्नाचा त्या पोराला ताबडतोब कळतं की उत्तर नाही याच्यामध्ये, तो सोडवतच नाही प्रश्न, त्याची 3 मिनटं वाचतात. असे 9 मिनटं वाचले तर 9 मिनटं दुसरीकडे वापरू शकतो. सो दॅट इज ऑल्सो वे ऑफ आयडेंटिफाईंग द स्किल्स, वेदर ही रिअली स्टडीड ऑर नॉट हे बघायचं असतं. अशा वेगवेगळ्या पद्धती असतात. त्यामुळे कसं आहे की बऱ्याचशा अनेक अशा गोष्टी आहे की ज्या गोष्टी कधी मला सांगता येणार नाही, कारण ह्या टेस्टिंगच्या गोष्टी आहेत. त्या टेस्टिंगच्या गोष्टी काही आपल्याला सिक्रेटलीच कराव्या लागतात, त्या रिव्हील करता येणार नाही. मी काही गोष्टी रिव्हील केल्या इथे, पण अशा तऱ्हेने अनेक गोष्टी असतात की हा सुद्धा त्यात अँगल असतो. पण अभ्यास करताना, स्टडी करताना प्रश्न चुकीचा नसतो, दिलेल्या उत्तराच्या ऑप्शनमध्ये तो ऑप्शन नसतो किंवा 2 ऑप्शन असतात किंवा असा काहीतरी भाग असतो. आणि मग ते सुद्धा विद्यार्थ्यांचं स्किल, त्यांचं नॉलेज टेस्ट करायचा एक भाग असतो. तर अशा काही गोष्टी केल्या आहे, अनेक गोष्टी आहे. सगळ्या सांगितल्या, तुम्हाला प्रश्न विचारायला चान्स मिळणार नाही म्हणून थांबतो. आम्ही माध्यमांच्या निमित्ताने दोन्ही बाजू बघण्याची आम्हाला संधी मिळते. जसं हे तुम्ही आत्ता सांगितले की तुमच्याकडनं 100% प्रयत्न होत आहेत, पण ग्राउंड रियालिटी ही आहे की आपल्याकडे एवढे मेहनत, एवढे कष्ट घेऊन घेतलेल्या मुलांच्या आणि पालकांच्या नशिबी मनस्ताप शेवटी येतो. ही रियालिटी आपल्याला निकालानंतर दिसते. तर कुठेतरी हा विसंवाद, हा विश्वासाचा जो काही अभाव आहे तो कसा भरून काढता येईल आणि तो भरून काढण्यात आपण कमी पडतोय का? म्हणजे MPSCचं एक ब्रँडिंग करण्यामध्ये आणि ते विद्यार्थ्यांना विश्वासात घेण्यामध्ये. नाही, म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं की एक विद्यार्थी सिलेक्ट होताना 249 विद्यार्थ्यांच्या मनात वेगवेगळ्या भावना असतात. आता या ब्रँडिंग करूनही या भावना राहणार नाही असं आपण काही म्हणू शकत नाही. आणि मला असं वाटतं की उरलेल्या 249 पैकी 200-250 विद्यार्थ्यांना निश्चितपणे माहीत असतं की ही सिस्टीम योग्य आहे. पण काही त्याच्यात 5-10 लोक असतात आणि तेच आपण नेहमी माध्यमांमधून पुढे येत असतात. हा माझा गेल्या 17-18 महिन्याचा अनुभव आहे. म्हणजे मी कोणावर टीका करत नाही,
परंतु ज्यावेळेस एखादी मला कधी MPSCने अशा सिस्टीम केल्या किंवा आता आम्ही इंटरव्ह्यू घेताना कोडिंग सिस्टीम सुरू केली. विद्यार्थ्याचं नाव कोणाला कळणार नाही, कोणाचा फोन येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. माझ्या मेंबर्सला सुद्धा हे माहीत नाही सकाळपर्यंत की त्याच्याकडे इंटरव्ह्यूला कोण विद्यार्थी येणार आहे. विद्यार्थी आत आल्यावर त्याचं नाव तो विचारत नाही म्हणजे कोण आहे, फक्त चेहरा पाहिला असेल किंवा नातेवाईक असेल तरच त्या माणसाला कळेल की बाबा हे आपलं हे आहे. त्याचा इंटरव्ह्यूचा नंबर आणि त्याचा त्याला इंटरव्ह्यू कॉल केल्याचा नंबर आणि इंटरव्ह्यूचा नंबर वेगळा वेगळा असतो. आता ही पद्धत UPSC आणि महाराष्ट्र या दोनच पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये आहे. आत्ता जेव्हा मागे कॉन्फरन्स झाली तेव्हा राजस्थान आणि पंजाब या दोन पब्लिक सर्व्हिस कमिशन ते पाहून गेले, स्टडी करून गेले आणि आत्ता सुरू केली. त्यामुळे मगाशी RR पाटील साहेब असं म्हणले की फोन करून काय उपयोग त्याचं कारण असं आहे की अगदी कोणा एखाद्याच्या मनात असेल की या पोराला एखादा मार्क जास्त द्यावा, पण त्याचं नाव माहीत नसतं, त्याची जात माहीत नसते आणि ती कुणालाच माहीत नसते, त्याचे मार्क माहीत नसतात, त्याला थेरीमध्ये किती मार्क मिळाले हे कुणाला माहीत नसतं. फक्त काय माहीत असतं, टॉपिंग किती आहे आणि कट ऑफ किती आहे. पण कोणाला टॉपिंग आहे कोणाला कट ऑफ आहे हे ना चेअरमनला माहीत असतं आणि कोणाला माहीत असतं. ते सिक्रेटली ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर मग परीक्षा झाल्यानंतर जेव्हा रिझल्ट लागायची वेळ येते तेव्हा मग कमिशनसमोर सगळं ओपन जातं. आता मार्क देतानासुद्धा जी शीट असते त्या शीटवर माहितीमध्ये त्याची क्वालिफिकेशन त्या मुलाची एकूण सगळा एक्सपिरियन्स असला तर जो काही तो त्याचं नाव नसतं. त्यामुळे कोड नंबरने इंटरव्ह्यू होतो. बाहेर पेपर तपासले की कॉम्प्युटरमधनं कोड नंबर बाहेर येतो, तो कोड नंबर त्याला दिला जातो. आतमध्ये आल्यानंतर कुणालाही मोबाईलवर बोलायची इच्छा होते. मी तर मोबाईल बंदच करून ठेवतो आणि कोणालाही सूचना देतात कुणीही मोबाईलवर बोलायचं नाही. जोपर्यंत इंटरव्ह्यू संपत नाही कोणाला बाहेर जाऊ दिलं जात नाही. आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तिथेच सगळं सील होतं आणि ते सील झाल्यानंतर शेवटी कमिशनच्या मिटिंगमध्ये ते ओपन होतं. म्हणजे याच्यामध्ये अगदी कोणाची मोह जरी झाला कोणाला की आपण एक फोन करून सांगावं तर तो कट ऑफ आपण करून टाकतो. ह्या पद्धती तर नाही आहे. तर अशा काही पद्धती ऑनलाईन परीक्षा आपण सुरू केली आहे. 10-12 परीक्षा झाल्या. अशा अनेक सुधारणा आपण करतो आहे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये विश्वासार्हता निर्माण होईल. आता सगळं परफेक्ट झालं असं माझं म्हणणं नाही, पण गेल्या 17-18 महिन्यामध्ये एक मोठा एपिसोड झाला. सगळा आमचा 15 लाखाचा डाटा. मला अजूनही कळलं नाही की मग RR पाटील साहेब म्हणले की कॉन्स्टेबलचं आम्ही परीक्षा ट्रान्सपरंटली घेतो. ज्या एजन्सीकडे माझा डाटा होता 15 लाख लोकांचा त्याच एजन्सीकडे कॉन्स्टेबलचाही डाटा होता. माझा रातोरात डिलीट झाला 15 लाख. आणि सगळ्यांना सांगायला पाहिजे की फक्त एका आपल्या सिव्हिल सर्व्हिसचा डाटा गेला नव्हता. गेल्या 5 वर्षात ऑनलाईन जेव्हापासून आपण हे सर्टिफिकेट इश्यू करायला लागलो त्या सगळ्यांचा 3 वर्षाचा 4 वर्षाचा सगळा 15 लाखाचा डाटा गेला होता. जास्तीत जास्त त्रास ओरड जी झाली ती सिव्हिल सर्व्हिसच्या परीक्षेबद्दल झाली. पण त्यानंतर प्रत्येक परीक्षेत मला नव्याने डाटा जमा करावा लागला. एजन्सी बदलावी लागली, त्या एजन्सीला अरेस्ट करावी लागली. अजूनही पोलिसांना हे कोडं सुटत नाही आहे की एकाच ठिकाणी असणारा कॉन्स्टेबलचा डाटा जात नाही आणि एकाच ठिकाणी असणारा लोकसेवा आयोगाचा सगळा डाटा कसा जातो. आता त्याच्या MPSCची चूक आहे असं मी म्हणणार नाही. त्या एजन्सीने 2 वर्ष चांगलं काम केलं पण त्या पिरियडमध्ये बॅकअप ठेवायला पाहिजे होता. तो ठेवला गेला नाही. तो ठेवतोय की नाही बघितलं गेलं नाही. ह्या चुका निश्चितपणे झाल्या. त्या सुधारणा आपण केल्या. पण अशा तऱ्हेने मला असं वाटतं की त्या ठिकाणी 15 लाखाचा डाटा एका दिवशी जाण्याचं कारण काहीतरी वेगळं असलं पाहिजे. कारण त्याच्या आधी 2 महिन्यापासून माझ्यावर सतत प्रेशर होतं की परीक्षा तुम्ही पुढे ढकला, घेऊ नका. परीक्षा घ्या असं म्हणण्याचे मी अनेक रिप्रेझेंटेशन माझ्या आयुष्यात पाहिले, पण घेऊ नका म्हणण्याची पहिली वेळ होती. परत त्याच्यानंतर परीक्षा अशा झाल्यानंतर 30 वर्ष 35 वर्ष शासनात नोकरी केली, अनेक पदावर काम केल्यानंतर लक्षात आलं की जरी हा डाटा गेला तरी एक सोर्स माझ्याकडे आहे आणि तो सोर्स होता बँकेत पैसे भरल्याचा. सगळे विद्यार्थ्यांनी बँकेत पैसे भरतात, ऑनलाईन भरतात. त्याच्यामुळे तिथे माझा डाटा होता. एकच मला अडचण होती. अडचण काय होती की त्या 2,98,000 पोरांना मी तिथनंही कॉल पाठवून परीक्षा घेऊ शकत होतो. मला या एजन्सीची गरज नव्हती. प्रश्न कुठे आला की मुलांनी पैसे भरताना कोल्हापूरच्या मुलांनी कोल्हापूरहून ऑनलाईन पैसे भरले असतील पण सेंटर कुठलं मागेल त्यांनी हे काही मला माहिती. तेवढीच एक खीच होती. म्हणून मुलांना सांगितलं पुन्हा तुम्ही माहिती भरा, फोटो देऊ नका, पोरांना विश्वास ठेवूया आपण. याच्यावर खलपत झाली आमची की नाही फोटो मागितला पाहिजे, त्यांनी एखादा पोरगा पर्सनली म्हटलं नाही विश्वास ठेवूया आपण. पण आपण आणि 2,35,000 पोरांनी भरली माहिती. 298 पैकी 235नी 24 तासाच्या आज भरली. आणि मग मला नाही ग्रामीण भागाचं काय. सुदैवाने मी ग्रामविकास सचिव होतो, माझ्याकडे महानलाईनची माहिती होती. त्यांना सांगितलं मी फुकट पोरांना भरू द्या.
7 तारखेला परीक्षा होण्याच्या आधी 5 तारखेपर्यंत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी परीक्षा पोस्टपोन करण्याची असेंब्ली डिक्लेअर केल्याच्या नंतरसुद्धा पोरांनी माहिती भरून मी 7 तारखेला परीक्षा घेऊ शकलो असतो. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं, सगळ्या डिव्हिजनल कमिशन सांगितलं की परीक्षा आम्ही घेऊ, ज्या पोरं भरणार नाही त्यांना वेळेवर आपण बसू देऊ, नंतर बघू आपण काय करायचं. पण माध्यमं, असेंब्ली सगळ्यांना परीक्षा घेऊ द्यायची नव्हती, घेतल्या गेली नाही. नंतर 2 महिन्यांनी मी परीक्षा घ्यायचं ठरवलं, मे महिन्यात. हे सगळं झाल्यावर नवीन एजन्सी नेमून तेव्हासुद्धा परीक्षा पोस्टपोन करा म्हणून भयंकर प्रेशर. मग मी त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मागच्या वेळेस तुमचं मी ऐकलं, आता मी ऐकणार नाही. ती परीक्षा झाली, तिचा निकाल काल लागला. नाही, विद्यार्थ्यांना म्हणूनच आयोग आपला वाटतोच आहे, त्याबद्दल काही डाऊटच नाही. फक्त एकच त्यांची शंका आहे, ते गेल्या 2 दिवसात सातत्याने बोलूनही दाखवत आहेत. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्याच्यातनं नेट आणि सगळी माहिती मिळत असते. स्टुडंट्स ॲड्रेस सिस्टीम या सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे नक्कीच करता येईल. तर MPSC काही त्याबाबत विचार निश्चित करता येईल, प्रश्न नाही. कारण तुम्हाला मी सांगितलं की हे सगळं करायलाच पाहिजे आणि बदलत्या काळाप्रमाणे करायला पाहिजे. कारण मला अजूनही आठवतं, मी तुम्हाला सांगितलं 74ला मी 75ला जेव्हा सिलेक्ट झालो तेव्हा मला इंटरव्ह्यूचा कॉल, मोबाईल नव्हता, लँडलाईन पण योग्य नव्हती. आम्ही स्वतः पोस्टात जाऊन बघायचो, रोज आलं को माझं काही, आलं कोय माझं काही. फक्त कलेक्टरच्या ऑफिसमध्ये निकाल लागायचा आणि तो लागल्यानंतर आपण वाट बघायचो की आपला इंटरव्ह्यू कॉल केव्हा येतो. आणि तो इंटरव्ह्यू कॉल 8-10 दिवस आला नाही की मग जीववर खाली व्हायचं. आणि सगळे इंटरव्ह्यू त्यावेळेस मुंबईत व्हायचे, फार फार तर नागपूर किंवा पुण्याला व्हायचे. आज आपण शक्यतो असं करतो की कसं मला जाणीव आहे, मुलगा मुंबईत आला किंवा पुण्यात आला तर त्याला पहिली गोष्ट राहायचा प्रश्न असतो. 5-6 हजार रुपयाचे खर्च होतात. त्याशिवाय मुंबईच्या वातावरणात तो इंटरव्ह्यू द्यायला आला की बाजूला सूटबूटचा मुलगा असला की याला थोडं टेन्शन येतं. म्हणून आपण असा प्रयत्न करतो की मग कोल्हापूरला इंटरव्ह्यू घ्या, नगरला इंटरव्ह्यू घ्या, की जेणेकरून मुलांना शक्यतोवर हे करता येतं कामा नये. त्यामुळे जितक्या गोष्टी शक्य आहेत त्या करतो आहे आपण. आणि तुम्ही जे म्हटलं सोशल मीडियाचा उपयोग करायला पाहिजे, तो निश्चित केला पाहिजे. पण तुम्हाला माहीत आहे की ज्या एजन्सीकडून हे सगळं अपेक्षित होतं ते एजन्सीला आपल्याला काढावं लागलं, त्यांच्या लोकांना पोलिसांना अरेस्ट करावं लागलं, तो डाटा गेला. तो डाटा जमवण्यासाठी गेले 4 महिने नवीन एजन्सी नेमावी लागली, डाटा जमा करावा लागला. ज्या घोडचुका त्या एजन्सीसाठी झाल्या की तुम्ही डाटा बॅकअप म्हणजे सगळ्यात वाईट गोष्ट मला हे वाटते. आता मी चेअरमन होण्याच्या आधी जरी असलं तरी जबाबदारी मला घेतली पाहिजे, कारण मी आज त्याचा अध्यक्ष आहे. की जर 2-3 वर्षापासून तुम्ही बॅकअपच ठेवला नसेल तर फार वाईट गोष्ट आहे. आणि तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं असेल की बॅकअप ठेवण्याची जबाबदारी तर त्याच्यावर आहे, तर आपण कोणी बघितलं नाही. निश्चितपणे आयोगातल्या लोकांची चूक आहे. आज आम्ही त्या प्रिकॉशन घेतो आहे आणि आता हे आणखीन आपण एक्सटेंड करतो. नवीन जी सिस्टीम आपण आणली आहे त्याच्यामध्ये माहिती अशा पद्धतीने आपण ठेवतो आहे की आता एकदा या विद्यार्थ्यांनी माहिती भरली की पुन्हा जर तो कुठल्याही परीक्षेला बसला तर त्याची माहिती आपोआप खाली येते, त्याला पुन्हा भरायची गरज नाही, फक्त अपडेट करायची असलं करावी लागते. तर अशा सुधारणा करतो आहे. आता 17 महिन्यामध्ये 4-5 महिने ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जावे लागले. उरलेल्या काळामध्ये जे काही शक्य आहे ते करतो आहे मी. आणि निश्चितपणे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ज्या सूचना येतील त्याचा विचार करून आपल्याला आणखीन करावं लागेल, यात काही शंका नाही. आयोगाकडून जेव्हा ह्या सगळ्या प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात, नेमकी कुठली गुणवत्ता विद्यार्थ्यांची तपासली जाते वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये, म्हणजे परीक्षा असोत, मुलाखती असोत, ते या विद्यार्थ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल. आता मुलाखतीमध्ये निश्चितपणे अगदी मायक्रो लेवलला मला जाऊन सांगता येणार नाही, ते सांगणं अपेक्षितही नाही. पण हे मात्र निश्चित आहे की आपण विद्यार्थ्यांचं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे व्हॉट ही टॉक्स हे आपण नक्कीच मुलाखतीत बघत नाही, म्हणजे बघतो पण उद्देश असतो की हाऊ ही टॉक्स अँड व्हाय ही टॉक्स, हाऊ ही टॉक्स. आणि मग त्याच्यामधनं आपण त्याच्या गोष्टी बघत असतो. आता याच्यासाठी थोडं स्किल लागतं, ट्रेनिंग लागतं. पण एक माझा अनुभव गेल्या 12-13 महिन्यातला एक निश्चित आहे की विद्यार्थ्यात ओरिजिनल आहे की नाही आहे, त्याच्यात पोटेन्शियल आहे की नाही आहे. कारण एक आहे की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये गुण असतील आज असं नाही आहे, जे काही पाहिजे ते. आपण अगदी त्याला नावं देऊ, टीम स्पिरिटने काम करणारा, लिडरशिपच्या वगैरे, हे झालं. पण एक परसेप्शन असं ताबडतोब येतं की हा विद्यार्थी खरोखरच आर्टिफिशियली आपल्यासमोर बोलतो आहे, की हा विद्यार्थी खरोखर याच्यामध्ये काही गोष्टी उपजत आहे आणि त्या डेव्हलप होऊ शकतात. त्याच्यात पाहिजे असं अजिबात नाही, पण त्याच्यात आहेत हे कळतं. आणि त्याच्यातनंच मी तुम्हाला सांगतो की ग्रामीण भागातला विद्यार्थी जरी असला तरी आपण त्याला विचारताना मुद्दाम प्रश्न, आणि पुष्कळदा असं होतं एखादा प्रश्न फार वेग विचारला जातो, बाहेर येऊन चर्चा होत असेल त्याच्यावर, पण तो वेग विचारण्यामागे काहीतरी उद्देश असतो, मुद्दाम विचारला जातो. एखादा प्रोव्होकेटिव्ह प्रश्न विचारला जातो की तो पोरगा चिडतो का, तो रिॲक्शन त्याची काय येते, हे मुद्दाम विचारलं जातं आणि तशी तयारी केली जाते. मार्काच्या बाबतीतसुद्धा आपण हे बघतो की ज्यावेळेस वेगवेगळे बोर्ड बसतात त्यांच्यामध्ये पॅरिटी राहावी. पॅरिटीचा एक फॉर्म्युला आहे, तो UPSCमध्येही आहे, इथे तो सांगता येणार नाही मला,
परंतु त्याच्यामध्ये जास्त फरक मार्कांमध्ये असू नये या दृष्टिकोनातसुद्धा आपण त्याचं रॅशनलायझेशन करत असतो आणि त्या पद्धतीने मार्क देतो. पण बघताना हे फार जास्त डिटेलमध्ये जाता मी एवढं सांगू शकतो की हाऊ ही टॉक्स, व्हाय ही टॉक्स, अँड वेदर व्हाईल टॉकिंग ही इज ओरिजिनल